चैत्विक फायटर 11 पाबरे याने एक आपला प्रतिनिधी पॅव्हेलियनमध्ये पाठवायचा आहे.
धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व काय सुसर्वदा. श्री गणेशाला वंदन करून तसेच शिवाजी महाराजांना नमन करून मी आकाश भोईर स्थानिक क्रिकेट समालोचक आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय, धन्यवाद देतोय. आज पहिला सामना चैत्विक फायटर पाभरे विरुद्ध बाबरवाडी क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये हा सामना होतोय. बाबरवाडी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी दुसरं षटक चालू आहे. 25 धावा आणि एक गडी बाद झालेला आहे. तर समोरचा संघ नक्कीच चैत्विक फायटर पाभरे. गोलंदाज सूरज. दोन षटकांची समाप्ती, धावसंख्या झाली 25. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय सूरज. बघूया कशी काय सुरुवात करतोय. हां हां, यावेळी मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने एक धाव घेतलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फार वेगाने दुसरी धाव पूर्ण केली जाते. थोडंसं प्लम झाला होता क्षेत्ररक्षकांना आणि हा ओव्हरथ्रोचा आणखीन एक फायदा होतोय, म्हणजे तिसरी धाव सुद्धा पटकावली गेली आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी फक्त एक धाव असायला हवी होती त्या ठिकाणी थोडंसं मिसफील, त्यानंतर ओव्हरथ्रो आणि त्याचाच फायदा म्हणजे 3 धावा. या 3 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र वाढून होते, ती 28वर पोचते. एक बाद 28 धावा, चांगली सुरुवात आहे. मात्र आणखीन धावसंख्या वाढायला हवी. आता हवाईचा वेग थोडासा काही कमी आहे. मात्र दुपारनंतर जे आपण बघतोय दुपारच्या सत्रामध्ये जी हवा वाढते त्यानंतर ज्या धावा कालच्या दिवशी आपण पाहिलं होतं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 3 षटकामध्ये 71 धावा कुठल्या गेल्या होत्या, पटकावल्या गेल्या होत्या आणि 72 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. त्यानंतरचा कालचा शेवटचा सामनाही तुम्ही विसरू शकणार नाही. यावेळी पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा यावेळी मात्र कुठलीच चूक करत नाही ते क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो. त्याचं प्रत्यय म्हणजे ज्या ठिकाणी 2 धावा तरी व्हायला होत्या त्या ठिकाणी मात्र एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 29वर पोचते. 29 लॉस ऑफ 1 विकेट इन द थर्ड ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एकच गडी बाद झाला आहे, मात्र धावा संख्या झाली आहे ती 29. पुन्हा एकदा पुढचा राईट आउट विकेटचा मारा. यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फार उंच गेलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम झेल टिपला गेलेला आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये अप्रतिम झेल म्हणावं लागेल, कारण असे उंच झेल सहजासहजी हातामध्ये येत नसतात. मात्र जज करणं महत्वाचं आणि या ठिकाणी नक्कीच गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा खेळाकडे जाऊया. धावसंख्या झालेली आहे ती नक्कीच 29 आणि 2 गडी बाद झाले. यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो तो शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये. स्वतः एस्ट्रॅक्शन त्या ठिकाणी झेल टिपण्यासाठी गेला होता. प्रयत्न चांगला होता, मात्र असे झेल तुम्हाला टिपावेच लागतील क्रिकेटमध्ये. मात्र नक्कीच चांगला प्रयत्न, एकच धाव मिळते. नक्कीच दुसरा लागोपाठचे 2 चेंडू 2 गडी बाद करू शकला असता गोलंदाज, मात्र या ठिकाणी तसं घडलं नाही. एक चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न स्वतः एस्ट्रॅक्शकाचा, मात्र पोहोचू शकले नव्हते. चेंडू मात्र खाली पडतोय, नक्कीच ड्रॉप होतोय झेल आणि या ठिकाणी एक धावेने संघाची धावसंख्या 30वर पोहोचते. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या खूप आणि खूपच बाहेरचा चेंडू. त्या ठिकाणी एस्ट्रॅक्शन सुद्धा चकून गेलेला आहे. चेंडू वाईटचा इशारा होत आहे. 1+4 अशा एकूण 5 धावा मिळतात या चेंडूवर. बघा, खराब लाईन लेंथवर टाकलेला हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेरचा. एक्स्ट्रेशन सुद्धा चकून गेला होता आणि या नक्कीच नशिबाच्या 5 धावा म्हणावे लागतील.
धन्यवाद डीजे. धावसंख्या फार वेगाने वाढते, ती 35वर पोचते. पुन्हा एकदा राईट उर्दुकेचा मारा, यावेळी जोरदार हिट मारायचा ऑन साईडला, चेंडू मात्र पायाला लागून जाते तो सिलिमिडॉपच्या दिशेने. या ठिकाणी पुन्हा एकदा ओव्हरथ्रो, बघा काय खराब क्षेत्ररक्षण होत आहे, खराब थ्रो होत आहे, वारंवार धावसंख्या वाढली जात आहे. या ठिकाणी कंट्रोल नाही ते नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा, मात्र या ठिकाणी नक्कीच फायदा घेतला जातो तो फलंदाजाकडनं. या 2 धावेने संघाची धावसंख्या 37 झालेली आहे. 2 गडी बाद होणार. जी धावसंख्या रोखली गेली होती ती मात्र सहज येताना दिसतंय. त्याचं कारण म्हणजे खराब क्षेत्ररक्षण, ओव्हरथ्रो होतोय आणि त्याचा मात्र फायदा आहे ना तो नक्कीच फलंदाज उठवताना दिसतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि हा मोठा फटका 6 धावांसाठी. मिड विकेटच्या वरून मारलेला हा खणखणीत षटकार. धन्यवाद. नवीन आलेला गोलंदाज संकेश, नंबर 4चा गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी. यावेळी खराब चेंडू भिरकावून दिलेला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि बघा पुन्हा एकदा ती चुकी, एक सोपासा झेल त्या ठिकाणी ड्रॉप होत आहे. मात्र या 2 धावा वाढत आहेत. बघा 2 धावा वाढत आहेत. 2-2 या 2 धावा मिळतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र 45वर पोहोचते, 45. बघा 2 षटकामध्ये धावसंख्या 25 होती. त्यानंतर 3ऱ्या षटकात फार धावा आल्या आणि या ठिकाणी बघा पहिल्याच चेंडूवर मात्र इरादे स्पष्ट केले दोन्ही फलंदाजाने. पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न, मात्र 2 धावा मिळतात. त्याचं कारण म्हणजे जेल. पुन्हा एकदा त्या दिशेने, यावेळी स्क्वेअर लेग रिझनमध्ये, यावेळी कुठलीच चूक होत नाही आणि आणखीन एक गडी बाद होतोय. बॅक टू बॅक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी झेल टिपला जातोय. धावसंख्या 45 असताना आणखीन एक गडी बाद. धन्यवाद. नवीन फलंदाज नाव द्या. अमोल. नवीन फलंदाज अमोल जातोय. आणखीन एक चांगला खेळाडू, मात्र त्यांच्या वाट्यासाठी माहितीसाठी शेवटची 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावातील शेवटची 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 45 झालेली आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्राच्या पोहोचला काय. पुन्हा एकदा ती चुकी झाली. यावेळी थोडासा कठीण झेल होता, मात्र झेल असतोय. लक्षात घ्या या ठिकाणी 3री धाव घेताना मात्र धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. एकच धाव काढली, 2 काढल्या ना. 3री धाव घेताना अमोल मात्र धावचीच्या रूपाने बाद होतोय. धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाले 47 झालेल्या आहेत. 2 झेल उडाले तर बघा. त्यानंतर ते 3 एकूण झेलमधलं एकच झेल मात्र टिपला गेला होता. 2 झेल ड्रॉप झाले. मात्र यावेळी पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण मात्र त्याच्या पुढेच चेंडू पडतोय. नक्कीच या ठिकाणी 2री धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता. थ्रो काहीसा खराब आलेला आहे त्या ठिकाणी.
आणि या ठिकाणी नक्कीच फायदा मिळतो तो फलंदाजाला. आणखीन 2 धावा, एकूण धावसंख्या होती ती 49 वर पोहोचते, 49. 49 धावा, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावात आहेत. धावसंख्या बघूया 50 पार केली जाते. आणखीन किती धावा जमवल्या जातात, कारण बघा आजच्या दिवसातील पहिला सामना आहे. कुठलाही संघ जिंकण्याचा प्रयत्न करणार. कालच्या दिवसाचे सामने तुम्ही पाहिले होते, अतिशय अटीतटीचे काही 2-4 सामने असे होते की एकतर्फी झाले होते. त्याचं कारण म्हणजे मजबूत संघ त्या ठिकाणी होता. मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न खोल टप्प्यावर टाकलेला चेंडू होता. चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने जातो, स्वतः एस्ट्रेकचे त्या ठिकाणी जातो. एकच धाव मिळते. धावसंख्या मात्र 50 गाठली गेलेली आहे. बघा 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्या नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातील. बघूया शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येतोय की त्याला रोखलं जात आहे ते गोलंदाजाकडनं. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलेला आहे. यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षण मध्ये चेंडू पडतो. गॅपचा प्रयत्न केला होता, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातात. थोडासा ओलथ्रो होत आहे, मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच धावची इच्छा रूपाने गडी बाद होतोय. 2 धावा पूर्ण झाले. एकूण धावसंख्या झालेली ती 52 आणि जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष समोर ठेवले. ते नक्कीच 24 चेंडूमध्ये, 24 चेंडू म्हणजे 4 षटकं आणि तुम्हाला जिंकायचे ते नक्कीच 53 धावा. धन्यवाद डीजे. खेमवर्धन, पालपेने आणि भाटलवाडी 11, माटलवाडी 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती पुढच्या सामन्यासाठी टॉस उडवण्यासाठी या. खेमवर्धन, पालपेने आणि माटलवाडी 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती टॉससाठी यायचं आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर खेमवर्धन, पालपेने आणि माटलवाडी 11 संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती पुढच्या टॉससाठी या.
फलंदाज पाठवून द्यायचा आहे. सलामीची जोडी तुम्ही पाठवून द्या. तसेच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हा कोणाला प्रशांत आणि संकेश ही सलामीची जोडी. धन्यवाद डीजे. चला आपण मैदानाकडे जाऊया. नक्कीच दुसऱ्या डावाला सुरुवात होते. जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष्य आहे. ते 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडू आणि 53 धावा. सलामीचं षटक हाताळण्यासाठी दिवेश येतो गोलंदाजी मार्कवर. तर सलामीसाठी नक्कीच संकेश आणि प्रशांत ही जोडी सलामीसाठी. बघूया कशी काय सुरुवात करून देते. तर गोलंदाजाकडनं काय असं वेगळं घडलं जातं आहे, गड थांबवलं जातं आहे की काय. कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच हाणामारी होते. मात्र रोखण्याचं काम असतं ते गोलंदाजाचं आणि त्याला साथ द्यायची असते ती नक्कीच क्षेत्ररक्षकाने. इथे काय घडते काय बिघडतं आहे पुन्हा एकदा मैदानाकडे आपण जाऊया. नक्कीच ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. चेससाठी जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष्य. राईट नावर देखील मला पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. एक धाव घेतली जाते. एका धावावर समाधान मानलं जात आहे. पहिल्याच चेंडूवर स्वतःचं संघाचं धावांचं खातं खोललं जातं. श्री गणेशा होते तो धावांचा. एका धावेने सुरुवात होते ती नक्कीच संकेशकडनं. एक धाव बिनबाद एक धावा. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. तर नक्कीच चांगला चेंडू होता. थोडासा क्षेत्रापासून थोडासा दूर पडला होता, नाही तर नक्कीच झेल होऊ शकला. मात्र तसं काही घडत नाही. पुन्हा एकदा यावेळी मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आणि पुढचं काम नक्की यष्टीरक्षक करतोय. बघा पहिला गडी बाद केला. रोखण्याचं काम करायला हवं तेच काम केलं ते नक्कीच गोलंदाजाने. आणि पहिला गडी बाद एक धावा. धन्यवाद. प्रशांत बाद होतो या ठिकाणी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. नक्कीच यष्टीरक्षकांनी पुढचं काम केलेलं आहे. एक बाद एक धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. नवीन आला फलंदाज नक्कीच सूरज कशी काय सुरुवात करतोय. संघाला सुद्धा गरज आहे.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळी मारण्याचा प्रयत्न हलकासा कट केला चेंडू जाते गली रिदरमध्ये फार वेगाने जातो शतरक्षक त्या ठिकाणी मात्र एक धाव काय रोखूच शकत नाही एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 2वर पोहोचते एक बाद 2 धावा असं काहीसं पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक आहे पहिला गडी फार लवकर बाद झाला आहे मात्र या ठिकाणी हाणामारी करताना तसंच घडतंय बघा फसवं षटक असतंय जे पहिलं षटक आहे ते पॉवर प्लेचं षटक फसवं षटक असतंय कारण तीनच शतरक्षक सर्कलच्या बाहेर असतात त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न फलंदाज करतो आणि त्यामध्ये आपली विकेट गमावतो आणि तेच घडलं होतं ते नक्की प्रशांतच्या मार्फत यावेळी मारण्याचा प्रयत्न बेगीर चेंडू हवेमध्ये शतरक्षक मिड विकेट रिझनमध्ये आहे आणि सोपा जेल आणखीन एक गडी बाद होतो आणखीन एक क्षती पोचते ती नक्कीच संघाला दुसरा गडी बाद होतोय धाव संख्या फक्त 2 असताना धन्यवाद डीजे आणि आणखीन एक गडी बाद झालाय त्यानंतर आलाय तो पराग यावेळी वॉड डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय कट करण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडला चुकला जातोय बीट होतोय तो फलंदाज चेंडू मात्र निर्धार होतोय बघा पॉवर प्लेचं षटक कसं हाताळायचं याचं नक्कीच चांगलं उदाहरण म्हणजे गोलंदाज दिवेश मार्फत सलामीसाठी सुद्धा आला होता एक शावकार षटकार टोकला होता त्यांनी 12 धावा पटकावल्या तर तोच यावेळी मात्र षटक संपतंय म्हणून घोषित करतात पंच पहिलं षटक संपलं धावसंख्या मात्र आहे ती फक्त 2 ऑड बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेचं षटकमध्ये रोखलं गेलं आहे त्या समोरच्या संघाला आणि ते चेस करायच्या 53 धावा आणि 53 धावा चेस करताना जर पहिले षटक जर तुम्ही असं खेळणार तर नक्कीच तुम्ही मागे पडू शकताय बॅकफुटला जाताय आणि तेच झालंय त्याचं कारण म्हणजे चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण धन्यवाद डीजे आणि या ठिकाणी नक्कीच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा आणि तसा यावेळी एज घेतले होते आणि नक्कीच चांगलं शतरक्षण पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडनं या सामन्यामध्ये 2 झेल टिपतात यष्टीरक्षक तिसरा गडी बाद होत आहे बघा या ठिकाणी हाराकरी पत्करले ते नक्कीच फलंदाजाने शॉर्ट सिलेक्शन नाही या ठिकाणी बरोबर फुटवर्क नाही धन्यवाद डीजे फलंदाजाचं नाव द्या राजेश पुन्हा उंच पुरासा मजबूत बांध्याचा नक्कीच खेळाडू राजेश त्याच्याकडनं फार अपेक्षा आहे कारण सुरुवातीचे जे फलंदाज आहेत ना त्यांनी नक्कीच हारागिरी पत्करले त्यापेक्षा म्हणावं लागेल की चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याचा प्रत्यय म्हणजे नक्कीच त्यांनी रोखून धरले ते समोरच्या संघाला फलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच चैत्रिक फायटर संघ या ठिकाणी कमी पडताना दिसतो
यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझनमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. मात्र एक बाउन्समध्ये शतरक्षण केलं जातं आहे. स्वतः चेंडू घेऊन जातोय. ओव्हरथ्रोच फायदा द्यायचा नाही असा प्रयत्न या ठिकाणी. नक्कीच दोन्ही गोलंदाजाकडनं अतिशय चांगली गोलंदाजी होत असताना त्याचं कारण म्हणजे धावसंख्याही रोखली आहे. बघा आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा राईट आउट विकेटचा मारा. मोठा फटका केला. अगोदरच शफल झाले होते. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. मात्र जास्त शफल झाले होते त्यामुळे तुम्हाला वाईड मिळणार नाही. मात्र चेंडू मात्र निर्धाव जाते. बघा दोन्ही गोलंदाज काय गोलंदाजी करतात. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक फक्त 2 धावा आणि 2 गडी बाद. कालच्या दिवशी उत्कृष्ट शतक ठरलं होतं. 2 धावा आणि 2 गडी बाद केले होते. आज पुन्हा एकदा तीच सुरुवात झाली आहे ती पहिल्याच सामन्यामध्ये. अतिशय चांगलं पॉवर प्लेचं. नाही तर आपण बघतोय दुपारच्या सत्रानंतर पॉवर प्लेमध्ये 19, 20, 22 धावासुद्धा झाल्या होत्या. आणि 3 षटकामध्ये तर 70पेक्षा जास्त धावासुद्धा झाल्या होत्या. यावेळी मारण्याचा प्रयत्न अतिशय चांगला देखना कट. मात्र सरळ पॉईंट डीप पॉईंटच्या शतरक्षच्या हातामध्ये जातोय. एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते. ती 5 वर पोचते. मात्र हे 5 धावा फार कमी आहेत. ज्या ठिकाणी तुमच्या 15 धावा असायला होत्या त्या ठिकाणी मात्र तुम्ही 5 वर थांबले. म्हणजे त्याचं नक्कीच कारण आहे. म्हणजे नक्कीच चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते. 7 मिळते ती शतरक्षकाची. आयावली मात्र भरकटला गेलेला आहे. वाईडचा इशारा. या वाईडने संघाची धावसंख्या 6 वर पोचते. आता मात्र जास्त प्रयत्न केला गेला. काही गरज नव्हती प्रयत्न जास्त करायचे कारण धावसंख्या फार मोठी आहे. हवेची साथ अजूनही नाही. मात्र या ठिकाणी जशी तुम्ही सुरुवातीला गोलंदाजी करतो तशीच करायला पाहिजे होती. मात्र या ठिकाणी बॅटरला काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. जर तुम्हाला सामन्यामध्ये यायचं आहे तर तुम्हाला वेगळी फलंदाजी करावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा मिड ऑफ रिझनमध्ये चांगलं शतरक्षण आणि ते शतरक्षक बघा स्वतः चेंडू घेऊन जातात. का तर ओव्हर अगोदरच्या डावामध्ये त्यांनी पाहिलं की ओव्हर बरेचसे झाले आहेत. दुसरं षटक संपते. धावसंख्या आहे ती नक्कीच 6 वर पोचते. नवीन गोलंदाज प्रवीण येतोय. नंबर 3चा गोलंदाज असेल. जी सरासरी सुरुवातीला 13.5ची होती ती मात्र फार आणि फार मागे पडलेले आहेत. आणि 2 षटकामध्ये फक्त 6 धावा. काय ही दयनीय अवस्था आहे बघा. जवळजवळ 20 धावांनी कमी पडले. आता ते जो मधला बॅकलॉग आहे तो कसा काय भरून काढायचा. त्यासाठी तुम्हाला चौकार षटकार मारावेच लागतील. मात्र तिसरा गोलंदाज कशी गोलंदाजी करतो यावर सर्व काही निर्भय आहे. यावेळी उचली घेतला चेंडू मारण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू डॉट जातोय. चांगली गोलंदाजी तिसऱ्या गोलंदाजी सुद्धा सुरुवात केले. नक्कीच या ठिकाणी प्रवीणने चांगली सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी नंबर 3चे गोलंदाज आहेत. फार पाठी पडले आहे. तो नक्कीच फलंदाजी करणारा संघ. वॉट डिलेव्हरी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. जो चेंडू पुढे जाऊन मारायचा होता तो मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र पंचिंग करताना तुम्ही थोडासा चेंडूच्या रेषेत येऊन मारायला हवे तरच तुमची बॅटला चेंडू लागेल. मात्र तुम्ही जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा काही संगम नाही. पुढचं काम नक्कीच यशरक्षक करतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पुढचा चेंडू. यावेळी यशस्वी ठरतो फलंदाज. आता चेंडू नोमॅन्स लेनमध्ये एक धाव घेतली जाते. एकच धाव. एकच धाव. धावसंख्या 9 वर पोचते. अगोदर 7 होती त्यानंतर या 2 धावा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटच्या वरून मारलेला बघूया चेंडू. मात्र बघा बॅड लक म्हणावं लागेल. चेंडू त्या ठिकाणी थांबतोय. सरळ शतरक्षाच्या हातामध्ये येत आहे. नक्कीच नशिबाची साथ सुद्धा या फलंदाजाला नाही. त्याचं कारण म्हणजे चांगल्या फटक्यावर 2 धावा येत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या फार वेळानंतर दुहेरी आकडा गाठला जातोय. तो 11 वर पोचतोय. मात्र फार कमी मागे पडले आहे तो नक्की फलंदाजी करणारा संघ. यावेळी अतिशय देखणा असा फटका. चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेने थोडासा
वाईडिश असा फटका होता. एकच धाव एका धावेने संघाची धावसंख्या 12. षटक संपते तिसरं. बघा सुरुवातीला जी 3ची सरासरी होती आता मात्र थोडीशी पुढे गेले 4ची झाले. मात्र फार उशीर झाला या ठिकाणी. आता एकच षटक राहिलेलं आहे. धावसंख्या फक्त 12 आहे. अजूनही 41 धावांची गरज फक्त 6 चेंडूंमध्ये. आणि पुन्हा एकदा खेळायला सुरुवात. शेवटचे 6 चेंडू आणि 41 धावा. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरच्या दिशेने एकच धाव. धावसंख्या 13वर पोचते. अजूनही 40 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 5च. 5 मध्ये मोठे फटके आले तरी 30च धावा होऊ शकतात. आणि ते या ठिकाणी जास्त वाईड न पडण्याची शक्यता सुद्धा कमी दिसते. कारण गोलंदाज विचार करतो मोठा फटका आला तरी चालेल, मात्र मी वाईट टाकणार नाही. यावेळी अतिशय चांगला देखणा फटका. मात्र चेंडू नक्कीच क्षेत्रच्या हातामध्ये थोडासा प्लम झालेला आहे. मात्र दुसरी धाव बघूया. होय, आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या 15 झालेली आहे. 15वर पोचते. अजूनही 38 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते फक्त आणि फक्त 4. 4 चेंडू आणि 38 धावांची गरज. काहीसे पराभवाच्या दिशेने फलंदाजी करणारा संघ आणि नक्कीच चांगला खेळ केला आहे तो गोलंदाजी करणारा संघ. मात्र अजूनही 4 चेंडू आहेत. यावेळी नक्कीच चेंडू डॉट जातोय. 3 मध्ये 38. काहीसे औपचारिकता. तीन चेंडू आणि 38 धावा. यावेळी कार्पेट ड्राईव्ह चेंडू येतो तो लॉंगन रिजनमध्ये. 1 धाव घेतली जाते. चांगला थ्रो. बघा सर्व काय त्यांच्या बाजूने होताना चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि विजयाच्या दिशेने संघ. झेल घेण्याची त्यांची पद्धत, थ्रो करण्याची पद्धत बघा. प्रॅक्टिस तुमची असायला हवी आणि तीच प्रॅक्टिस त्यांनी या ठिकाणी मैदानात दाखवलेली आहे. ते क्रिकेट टुर्नामेंट खेळताना चेंडू मात्र डॉट जातोय. त्या मात्र शेवटचा चेंडू आणि जवळजवळ विजयी होतोय तो बाबरवाडी क्रिकेट संघ. कारण बघा फार मोठी धावसंख्या होती. पहिल्यापासून तुम्हाला धावसंख्या चेस करताना आहे ना, पहिल्यापासून तुम्हाला हाणामारी करावी लागते. चेंडू सिलेक्शन व्यवस्थित करून शॉट सिलेक्शन व्यवस्थित असायला हवं. आता तसं काही घडलं नाही आणि इथेच नक्कीच बॅकफुटला गेला, मागे परतला तो नक्कीच संघ. चैत्विक फायटर पाबरे संघ आणि याचबरोबर विजयी होतोय नक्कीच बाबरवाडी क्रिकेट संघ. या ठिकाणी विजय होते, पुढे सरकतोय. तर धन्यवाद चैत्विक फायटर पाबरे संघ. सन्मान चिन्ह मात्र घेऊन जायचं. या स्पर्धेत आपण भाग घेतलात, बॅड लक म्हणावं लागेल. प्रत्येक दिवशी वेगळा खेळ होत असतो. तर जरी संघ पराभूत झाला मात्र आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. खेमवर्धन पालनेपेढे विरुद्ध जय हनुमान क्रिकेट पालपेन संघ. खेमवर्धन पालपेन विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, टॉससाठी या.